चला राजांनो, आजच्या क्लासमध्ये आपण इयत्ता 7वी स्कॉलरशिपच्या गणित या विषयातील वर्गमूळ व घनमूळ या चॅप्टर मधील स्वाध्याय 6.3 मधील सर्व प्रश्न क्लुप्त्या, सूत्रे आणि ट्रिक सह पाहणार आहे. चला, यानंतर जर तुम्ही 4थी स्कॉलरशिप, 5वी नवोदय, 7वी स्कॉलरशिप, 8वी LLMS किंवा इतर मंथन, IAS, ATS, DDS यापैकी कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. चला, पहिल्या प्रश्नाकडे जाऊया. यांच्या बेरजेचे वर्गमूळ पुढीलपैकी कोणती संख्या असेल? याच्यासाठी एक शॉर्ट ट्रिक सांगतो बघा. याच्यासाठी एक सूत्र आहे. जर घनसंख्यांची बेरीज करायची असेल क्रमशः तर n अधिक छेद 2 आणि याचा आपल्याला वर्ग करायचा आहे. चला, किती पर्यंतची संख्या आहे? ते 5. हे 5 अधिक 1 किती येणार? 6 छेद 2 त्याचा वर्ग. बेत्रिक 6 5 त्रिक 15 15चा वर्ग. किती रे बाळांनो? 225. म्हणजे काय? 1 ते 5 पर्यंतच्या संख्यांच्या घनांची बेरीज 225 येते. त्यांनी विचारलंय त्यांच्या बेरजेचे वर्गमूळ कोणती संख्या असेल? ही बेरीज आहे 225, त्याचा वर्गमूळ 15. सिंपल. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असेल. नाही सूत्र लक्षात राहिलं बाळांनो, टेन्शन घ्यायचं नाही. 1 चा घन 1, 2 चा 8, 3 चा 27, 4 चा 64, 5 चा 125 बेरीज करा. 225 हे काही फरक पडत नाही. उत्तर बरोबर येण्याशी मतलब. ठीक. बघा, दुसऱ्या प्रश्नामध्ये काय म्हटलं? 1 ते 9 यामधील विषम संख्यांच्या बेरजेच्या वर्गातून 1 ते 9 मधील विषम संख्या 1 3 5 7 9 या सगळ्यांची बेरीज 5 आणि 3 8, 8 आणि 7 15, 15 9 आणि 1 10 25. त्यांच्या बेरजेचा वर्ग 625. पुढं समसंख्येच्या बेरजेचा वर्ग. समसंख्या 2 4 6 8. समसंख्यांची बेरीज 2 आणि 4 6, 6 आणि 6 12, 12 आणि 8 20. त्याचा वर्ग किती रे बाळांनो? 400. पुढे काय म्हटलं? बेरजेचा वर्ग व 9 ही संख्या वजा केल्यास. ठीक आहे. 625 मधून 400 आणि 9 ही संख्या म्हणजे 409 हे वजा करायचं. चला, 15 तून 9 गेले, 6 उरतात, 81. 6 तून 4 गेले, 2 उरला, 216 आला. कोणत्या संख्येचा घन मिळतो? 216 हा कोणत्या संख्येचा घन आहे बाळांनो? 6 चा घन आहे. पर्याय क्रमांक 2 हे आपलं परफेक्ट उत्तर असणार आहे. चल, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 1 ते 5 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येच्या बेरजेचा घन. बरं, 1 2 3 4 आणि 5. नैसर्गिक संख्यांची बेरीज करण्याची सोपी पद्धत कोणती रे? त्याच्या पुढचा क्रमशः येणारा अंक बघा. 5 आणि 6 त्यांचा गुणाकाराची निपट करा. 5 सक्क 30, 30 च्या 15. ठीक आहे, बरोबर आहे. 5 गुणिले 6, 5 सक्क 30, 30 च्या 15. तर 15चा घन व या संख्यांच्या विरुद्ध संख्यांच्या बेरजेचा घन. ठीक आहे. यांच्या विरुद्ध संख्या कोणत्या? -1, -2, -3, -4, -5. यांची बेरीज -1, -2, -3, -4, -5. -3, -3, -3, -6, -10, -15. सिंपल. यांची बेरीज येणार -15. विरुद्ध संख्येच्या बेरजेचा घन यातील फरक पुढीलपैकी कोणता असेल? आता सिंपल बघा, याचा जो घन येणार आहे तो धन संख्या येणार आहे आणि याचा जो घन असणार आहे तो ऋण संख्या असणार. त्यांनी विचारलं बेरजेचा घन यातील फरक किती?
म्हणजे जर धन आणि ऋण संख्येचा फरक काढायला गेलो आपण तर त्यांची बेरीज करावी लागणार. बर, 15चा वर्ग 225 आणि पुन्हा एकदा त्याला 15 ने गुणायचं. 15चा घन काढायचा असेल तर त्याचा 3 वेळा गुणाकार, 2 वेळा केला तर त्याचा वर्ग मिळतो. 15 5 75, 7 15 2 30 आणि 7 37, 3 15 2 30 आणि 3 33. चला, 15चा घन आहे 33 75. 15चा घन 33 75 वजा 15चा घन काय येणार बाळांनो? वजा 33 75. त्यांनी विचारलं आपल्याला यातील फरक किती. मग आपल्याला काय करावं लागेल? 33 75 वजा 33 75 असं करावं. म्हणजे यांची काय करणार? बेरीज आपण. 5 5 10, चला 1 7 आणि 1 8, 8 आणि 7 15, चला 1 4 4 आणि 3 7, 3 आणि 3 6. यांच्यातला फरक असणार 6750. पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 729 आणि 64 या संख्येच्या घनमुळाच्या वर्गमुळांची बेरीज किती आहे? 729 चं घनमूळ बाळांनो 9, 64चं घनमूळ 4, घनमुळांच्या वर्गमुळांची परत याची वर्गमुळ घेतली तर याचं 3, याचं 2, बेरीज किती? 3 आणि 2 5. याची बेरीज आपल्याला मिळाली 5. पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न 4913 या संख्येचे घनमूळ कोणते? आता ऋण आहे बाळा. ऋण संख्येचा घातांक जर सम असेल तर उत्तर धन येतं आणि ऋण संख्येचा घातांक जर विषम असेल तर उत्तर ऋण येतं. घनमूळ काढायचं आहे याचा अर्थ ते ऋणच येणार. बरोबर. बघा 4913 शेवटच्या 3 अंकांचा एक गट केला. एकक स्थानी 3 कधी येतो रे? तर 7च्या घन आहे 343 म्हणून इथं 7 लिहिला. 4 पेक्षा लहान पूर्ण घनसंख्या 1. पण आपल्याला धन की ऋण याच्यामध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. आपलं उत्तर परफेक्ट असणार आहे. इथं ऋण आहे तर इथं ऋण. जर उलट केलं वजा 17चा घन जर तुम्ही घ्यायचा म्हटलं तर वजा 17 गुणिले वजा 17 गुणिले वजा 17. सिंपल. हे उत्तर येणार आहे 4913. यांचा जर गुणाकार केला तर धन येईल आणि पुन्हा धन आणि ऋणाचा गुणाकार केला तर ऋण येईल. सिंपल. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न 36च्या पुढील 15व्या विषम संख्येचा घन. 36च्या पुढची पहिली विषम संख्या कोणती रे? 37. पहिली मिळाली, अजून किती? 14वी म्हणून 2 गुणिले 14 केलं. 37 अधिक 14 दोन्ही 28. बेरीज करा. 7 आणि 8 15, हाचा 1 3 आणि 3 6. 65 आला. विषम संख्येचा घन पुढीलपैकी कोणता आहे? 65चा घन आपल्याला काढायचा आहे. 65चा वर्ग तर तुम्हाला काढायला जमतो. आता 5 5 25, 6च्या पुढचा अंक 7, 6 7 42 म्हणजे 4225 हा 65चा वर्ग आहे. आपल्याला काय करायचं आहे? एक मिनिट. घन म्हणजे त्या संख्येचा 3 वेळा गुणाकार. ठीक आहे. वर्गाला अजून एकदा आपण 65 न गुणूया. 5 5 25, हातच्या 2, 5 दोन्ही 10 आणि 2 12, परत हातचाला 1, 5 दोन्ही 10, 10 आणि 1 11, हातचाला 1, 5 20 आणि 1 21. चला 6 5 30, हातच्या 3, 6 दोन्ही 12 आणि 3 15, हातचाला 1, 6 दोन्ही 12 आणि 1 13, चला 1 6 24 आणि 1 25.
5 5 2 5 1 6 3 1 4 5 2 7 27 46 25 पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर असेल. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. काय म्हटलंय? 11 ते 20 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येच्या बेरजेच्या घनातून 1 ते 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येच्या बेरजेचा घन वजा केल्यास मिळणारी संख्या कोणती? थोडस मोठं कॅल्क्युलेशन आहे, वेळ खाऊ प्रश्न म्हणू शकतो आपण याला, काय अडचण नाही. चला 11 ते 20 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येच्या बेरजेच्या घनातून. बरं मला सांगा 1 ते 20 च्या नैसर्गिक संख्येची बेरीज किती? कशी करणार आपण? 20 गुणिले 21 छेद 2 बेन 20 21 210. बर 1 ते 10 काय करणार? 10 गुणिले 11 छेद 2 बेपंचे 10 11 5 55. आता मला काय करायचं आहे? 11 ते 20 म्हणजे मला 1 ते 10 वजा करू, 1 ते 20 मधून 1 ते 10 वजा करू, आहे की नाही? मग 11 ते 20 पर्यंतची जर बेरीज करायची असेल तर 1 ते 20 चे 210 आहे, त्याच्यातून 1 ते 10 आपण वजा करू, 55 वजा केला, 10 तून 5 5 राहिला, 11 तून 6 5 राहिला, 155 येणार. पाठही असू शकते 155 255 355 असं तुमचं, ठीक आहे. तरी पण मी शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगितलं. त्यांनी काय म्हटलंय? बेरजेच्या घनातून 11 ते 20 च्या बेरीज किती आहे? 155. याचा घन आणि 1 ते 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येच्या बेरीजचा घन वजा केल्यास मिळणारी संख्या. सिंपल 155 चा घन करायचा आपल्याला. 155 चा वर्ग आपण करू शकतो का बाळांनो? करू शकतो. 5 5 25 आणि मग 15 आणि त्याच्या पुढची संख्या कोणती आहे? 16. 15 गुणिले 16 करायचं आहे. एक काम करा, याची दुप्पट करायची, निमपट करा. 8 त्रिक 24 वर 1 0 240. ठीक आहे. 15 आणि 16चा गुणाकार असाही करू शकतो आपण, 240. आता याला पुन्हा 155 गुणावं लागेल. चला 5 5 25 2 5 2 10 2 12 1 5 0 0 81 1 5 20 हातचे 2 5 2 10 2 12 1 0 द्या. पुन्हा 5 न गुणायचं म्हणजे तेच अंक रिपीट करा. 1 0 2 आणि 1 2 0 द्या आणि 1 न गुणतोय म्हणजे आहे अशी संख्या 5 2 0 4 2 यांची करायची बेरीज. 5 5 7 7 1 8 3 2 7 ठीक. हा आला 155 चा घन. परत काय करायचं? 1 ते 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येच्या बेरजेचा घन म्हणजे काय? 55 चा घन करायचा. तर 55 चा वर्ग आपल्याला करता येईल. 5 5 25 आणि 5 30. पुन्हा त्याला 55 ने गुणा. 5 5 25 हातचे 2 5 2 10 2 12 हातचा 1 81 1 5 3 15. तेच अंक पुन्हा घ्यायचे का? पुन्हा 5 ने गुणलं 7 3 6 6 1. वजा केल्यास मिळणारी संख्या कोणती? 5 मधून 5 गेले 0 राहतात. आपल्याला काय करायचं? यांची वजाबाकी करायची. सदोतीस 23 875 वजा 16 63 75. सोळा 63 75 करा वजाबाकी. 0 0 5 13 तून 6 गेले 7 उरले
11तून 6 गेले 5 उरले इथं 5 35 57 500 बघा 35 57 500 पर्याय क्रमांक 1 आपलं परफेक्ट उत्तर असेल. ठीक 35 57 500 पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा काय म्हटलंय 216 व 512 या संख्यांच्या घनमुळांचा 216चं घनमूळ बाळांनो 6 512चं 8 आणि लसावी आणि मसावीची जोडी. ठीक मुळावयव पद्धतीने काढूया. तोंडी येतं 2 6 2 8 झालं. मसावी तर मला 2 मिळालं म्हणजे मसावी नंतर दिलेला आहे हा कॅन्सल हा कॅन्सल हा कॅन्सल मसावी 2 येत आहे. आणि लसावी करताना आपण काय करतो सामायिक व सामायिक सगळ्यांचा गुणाकार 2 6 6 24. लसावी आणि मसावीचा एक स्पेशल व्हिडिओ आहे चॅनलवरती नक्की बघा. चला पुढे जाऊया. 13 व 7 यांचा गुणाकार हा कोणत्या दोन संख्यांच्या घनांची बेरीज आहे. बरं 13 आणि 7चा गुणाकार आपल्याला माहिती 13 7 91. बरं कोणत्या दोघांची बेरीज येते घनांची बघू. 5 चा 125 आणि 8 5 चा घन 125 आणि 2 चा 8 ही 91 पेक्षा मोठी झाली. हिला कॅन्सल करून टाका लगेच. 3 चा 27 आणि 64 7 4 11 हात चाला 1 6 आणि 1 7 8 9 पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर आहे. इथं 5 चा 125 मोठा होतोय इथं 5 चा 125 मोठा होतो. डायरेक्ट इलिमिनेट केलं असतं तरी चाललं असतं. पर्याय क्रमांक 2. तर स्वाध्याय 6.3 मधले सगळे प्रश्न आपण सखोल स्पष्टीकरणासह पाहिले. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या सगळ्या फ्रेंड सर्कलमध्ये हा व्हिडिओ शेअर करा. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू व्हेरी मच.